करायला सोपी, पौष्टिक आणि मुलांना आणि मोठ्यांना आवडेल अशी आपण आप्याची रेसिपी पाहणार आहोत. आपल्या घरच्या साहित्यात होते आणि पौष्टिकही आहे. आपण त्यामध्ये भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे आप्पे चवीला तर अप्रतिम लागतातच, त्याचबरोबर पौष्टिकही आहेत आणि झटपट करताही येतील अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. त्यासाठी आपण 2 वाटी मोड आलेले मूग स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत. तसेच आपण 1 सिमला मिरची आहे ती अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेली आहे. 1 वाटी आपण गाजराचा कीस घेतलेला आहे. तसेच 1.5 वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे. तसेच आपण 1 आहे मीडियम साईजचा कांदा, तो कापून घेतलेला आहे. अर्धा वाटी आपण दही घेतलेले आहे. पालक 1 वाटी आहे, तो स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतलेला आहे, त्यामुळे आप्पे आपले चविष्ट होतील. तसेच 2 चमचे आपण कोथिंबीर घेतलेले आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आल्याचा घेतलेला आहे. 2 चमचे मोठे तीळ घेतलेले आहेत. तसेच अर्धा चमचा जिरे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मोड आलेले मूग घातलेले आहेत व त्यामध्ये मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. तसेच आले, लसूण, दही आहे ते आपण घालून घेतलेलं आहे व आपण जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण रवा घालून घेणार आहोत व त्याच दह्याच्या वाटीमध्ये पाणी घालून मी पाणी घातलेलं आहे 1 वाटी आणि ते पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण बारीक झालेलं आहे सगळं एकत्र, ते आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे व त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, तसेच बारीक किसलेला गाजर आहे तो घालून घेतलेला आहे. तसेच आपण बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे. आपण कोथिंबीरही घालून घेतलेली आहे. तसेच आपण तीळ, पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे व अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आता आपण हे सर्व बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं हाताने आणि सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाला छान असा एकत्र होतो आणि त्यामध्ये लागेल तसं थोडंसं मी पाणी वापरलेलं आहे. आता हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. आपण 10-15 मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहोत. आता हे आपण 10-15 मिनटांनी आपण हे काढून घेतलेलं आहे. पहा, हे आता आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत, तुम्ही पाहू शकता. आणि 10-15 मिनटं भिजत ठेवल्यामुळे त्याला रवा आहे तो छान फुलला जातो आणि आपले आप्पे सॉफ्ट होतात. आता पाव चमचा आपण सोडा घेतलेला आहे, त्या सोड्यावरती आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे छान असा सोडा सगळ्या मिश्रणाला छान असा लागून जातो. आता पुन्हा आपण हे छान असं एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पॅन गरम करून घ्यायचं आहे, मीडियम गॅसवर ठेवायचा आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल घातल्यावरती आपण सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. आता त्यामध्ये 1-1 चमचा आपण ह्या आप्याचं बॅटर आहे मुगाचं, ते आपण 1-1 चमचा घालून घेणार आहोत व स्प्रेड करून घेणार आहोत. हे या पद्धतीने आपण 1-1 चमचा आता घालून घ्यायचा. गॅस मिडियमच ठेवायचा, मोठा करायचा नाही व त्यावरती आपण 5 मिनटं स्टीम देऊन घेणार आहोत. आता हे आपले आप्पे आपण स्टीम देऊन घेतलेले आहेत. आता त्यावरती 1-1 थेंब मी तेल सोडून घेतलेलं आहे आणि आपण हे आता छान असे कडेने सोडून घेणार आहोत आणि आपण हे पलटवून घेणार आहोत. पहा कसा कलर आलेला आहे गोल्डन. आता हे आपले आप्पे आहेत ते छान असे दोन्ही साईडने भाजून झालेले आहेत. आता आपण एका भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, बघा किती छान असं झालेले आहेत. आता आपण हे डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. कमी तेलामध्ये खूप चविष्ट अशी रेसिपी होते. त्याच पद्धतीने आपण पुन्हा त्या भांड्यामध्ये आपण थेंब तेल सोडून घेतलेलं आहे व आपण पुन्हा आप्याचं मिश्रण आहे ते घालून घेतलेलं आहे व पुन्हा स्प्रेड करून घ्यायचं. या पद्धतीने स्टीम पुन्हा देऊन घेणार आहोत व पुन्हा तेल आपण थेंब सोडायचं. नाही सोडलं तरी चालतं, कारण एकदा तवा छान तापलेला असतो आणि छान असं रुळलेलं गेलेलं असतो आपलं तवा, त्यामुळे आता
पटकन पलटले जातात. आता या पद्धतीने बघा किती झटपट असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. चवीलाही खूप छान लागतात. आपल्याला पाहिजे असेल तर आपण पालक मेथीही घालू शकतो आणि खूप असे पौष्टिक मुलांनाही देण्यासाठी छान आहेत. एक नवीन पदार्थ म्हणून पण ही छान होतं आणि चवीलाही खूप सुंदर लागतात. आपण सॉस, हिरवी चटणी बरोबर खाऊ शकतो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. बघा किती सुंदर आणि छान झालेले आहेत. अप्रतिम होतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा किती छान असे झालेले आहेत. आतून सॉफ्ट आहेत. थँक्यू.